नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि या विशेष वृत्तामध्ये आज आपण चीनच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या स्टोरीज पाहणार आहोत. जागतिक महासत्ता बनण्याचं चीनचं स्वप्न कधीच लपून राहिलेलं नाही, पण याच चीनची झोप गेल्या काही दिवसात भारतानं उडवली. चीननं दरवेळेला वेगवेगळी खुसपटं काढत, कारणं शोधत भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला, घुसखोरी केली. अनेकदा भारतानं सडेतोड उत्तरही दिलं, पण तरीही चीनच्या अंगातली ही वळवळ अद्यापही थांबायचं नाव घेत नाहीये. मात्र गेल्या काही काळात भारतानं आखलेली रणनीती आणि यासोबतच अमेरिकेच्या पाठोपाठ रशिया आणि फ्रान्स सोबत केलेले विविध करार यासह भारतानं जी रणनीती आखली आहे त्यामुळे चीनच्या नेत्यांनी सुद्धा तोंडात बोटं घातले आणि आता एक पाऊल मागे घेण्याचा विचार चीनचे नेते करतात. भारतानं ज्या पद्धतीनं फ्रान्सकडून राफेल विमानांची खरेदी केली, पहिली विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखलही झाली आणि काही दिवसांपूर्वी औपचारिकपणे त्यांनी हवेत उड्डाणही केलं. पण एवढं करून भारताचे जवान आणि भारताचं नेतृत्व थांबलं नाही, तर त्यांनी फ्रान्सच्या सोबतच रशिया बरोबर सुद्धा काही महत्त्वपूर्ण करार केले आहेत आणि ह्या शस्त्र करारांमुळे चीनची झोप उडाली आहे. एका आठवड्यात चीनला 2 झटके. न्यूज 18 लोकमतकडे एक्सक्लुझिव्ह माहिती. भारताकडून चीनची झोप उडवणारा करार. रशिया बरोबर भारताचा करार निश्चित. AK-203 रायफलसाठी महत्त्वपूर्ण करार. भारत रशिया सशस्त्र करारामुळे चीन भयभीत. भारत आणि रशियामध्ये झालेल्या AK-203 रायफलच्या कराराला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. या करारावर दोनही देशांच्या सह्या झाल्यानंतर LACवर तणावपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्या चीनची झोप उडाली आहे. पिछले हफ्ते ही रूस के 3 दिवसीय यात्रा पर गए रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने रूस के अत्याधुनिक AK-203 असॉल्ट राइफल से संबंधित एक बड़े करार को अंतिम रूप दिया. हालांकि भारत और रूस के बीच ये समझौता 1 साल पहले ही हो चुका था. भारत के अमेठी में इस राइफल के बनाए जाने का ऐलान खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने किया था, लेकिन जिस वक्त रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने इस समझौते को अंतिम रूप दिया, ये सीधे सीधे LAC पर चीन को एक करारी चुनौती है. या करारानुसार ही माहिती समोर आली आहे की भारत रशियाकडून AK-203 रायफल खरेदी करणार आहे. त्या रायफलची निर्मिती अमेठीतल्या ऑर्डिनेन्स फॅक्टरीमध्ये होणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षापूर्वी घोषणा केली होती. कुछ लोग दुनिया में घूमते घूमते बताते रहते हैं, हर गांव में जाके मेड इन उज्जैन, मेड इन जयपुर, मेड इन जैसलमेर, मेड इन बड़ौदा भाषण करते रहते हैं. उनके भाषण ही रह जाते हैं. ये मोदी है. अब मेड इन अमेठी, ये मेड इन अमेठी, मेड इन अमेठी AK-203 राइफलों से आतंकियों और नक्सलियों के साथ होने वाली मुठभेड़ों में हमारे सैनिकों को निश्चित रूप से बहुत बढ़त मिलने वाली है. भारत रशियाकडून 1 लाख AK-203 रायफल खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. AK-203 रायफल ही AK-47 रायफलचं अत्याधुनिक रूप आहे.
किती रायफलची गरज? AK-203 इन्सास रायफलची जागा घेणार. भारताला 7 लाख रायफलची आवश्यकता. भारत रशियाकडून 1 लाख रायफल घेणार. बाकी रायफल भारतात तयार होणार. AK-203 असॉल्ट राइफल, याद रखना, जब ये राइफल यहां से बनेंगी और 7.5 लाख राइफल देश के जवानों के हाथों में होंगी, तो दुश्मनों के फिर क्या हाल हो रहे होंगे? वही हाल हो रहे होंगे जो अभी आपने एयर स्ट्राइक के माध्यम से, इससे पहले सर्जिकल स्ट्राइक के माध्यम से देखा है. या रायफलींचा भारतीय सेनेत समावेश केल्यास भारताची ताकद काही पटीनं वाढणार आहे. पाहूयात या रायफलची काही खास वैशिष्ट्य. AK-203 रायफलची महती. AK-203 ही जगातली सर्वात घातक रायफल. ही रायफल हलकी आणि लहान आहे. रायफलीचं वजन 4 किलो आहे. रायफलमध्ये 7.62 मिलीमीटरच्या गोळ्याचा वापर होतो. रायफलची मारक क्षमता 400 मीटर आहे. राइफल मधून एका मिनिटात 600 गोळ्या झाडल्या जातात. जिस AK सीरीज की राइफल को उत्तर प्रदेश की अमेठी के ऑर्डिनेंस फैक्ट्री में बनाने की पूरी तैयारी कर ली गई है, ये हर लिहाज से भारत की सुरक्षा जरूरतों को पूरा करता है. सीमाओं पर भारतीय जवानों के हाथों में ये अगले साल या फिर कुछ महीनों में ये असॉल्ट राइफल दिखाई दे सकती है. इस असॉल्ट राइफल की मारक क्षमता पूरी दुनिया में अपना लोहा मनवा चुकी है और भारत रूस से तकरीबन 7 लाख के आसपास ये बंदूकें खरीद रहा है. AK-203 रायफलचं अमेठीत उत्पादन करण्यासाठी भारतानं पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे भारतीय जवानांच्या हातात काही वर्षांनी नव्हे तर काही महिन्यांमध्येच AK-203 रायफल दिसतील. या रायफलींची उपयुक्तता आणि क्षमता पूर्ण जगाला आहे आणि याच रायफली खरेदी करण्याची भारतानं तयारी केली आहे. एकूण भारतानं रशियाशी केलेल्या करारामुळे चीनला घाम फुटलाय. त्यामुळे भारत कोणती चाल खेळेल याची कल्पना चीनला करता येणं आता मुश्किल झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण भारतानं केवळ फ्रान्स आणि रशियाच्या बरोबर करार करून भारतीय सैन्य थांबलेलं नाही, तर भारतानं चीनची झोप उडवणारे आणखीन काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. त्यामुळे चीन खरोखरच अचंबित झालाय. कारण भारतानं जपानबरोबर सुद्धा एक महत्त्वपूर्ण करार केलाय. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोस्तीमुळे चीन खडबडून जागा झाला. चीननं अनेक देशांचं शत्रुत्व स्वीकारलं. त्यातच चीनचं जपानसोबत सुद्धा खूपच हाड वैर आहे. हे वैर भारतापेक्षा सुद्धा जुनं आहे आणि त्यातच चीनला धडा शिकवण्यासाठी भारत आणि जपान यांच्यात एक मोठा समझोता झालाय. या समझोत्यानुसार भारत आणि चीन जेव्हा एकमेकांना गरज पडेल, या समझोत्यानुसार भारत आणि जपान जेव्हा एकमेकांना गरज पडेल तेव्हा मदतीसाठी धावून येणार आहेत. भारताला फ्रान्स, रशिया आणि जपानकडून महत्त्वाचं सहकार्य मिळणार आणि यामुळेच चीनच्या चिंतेमध्ये वाढ झाली. भारत आणि जपानमधला समझोता करार नेमका कसा आहे त्यावर एक धावती नजर टाकूयात. भारत आणि जपानमध्ये झालेला हा समझोता करार हा सैन्य स्तरावरचा आहे, म्हणजे लष्करी स्तरावरचा आहे. दोनही देशांचं सैन्य परस्परांमध्ये काही विशिष्ट मुद्द्यांवर समन्वय राखेल. गरज पडल्यास धान्य, कपडे आणि इंधनाची देवाणघेवाण सुद्धा करेल. सैन्य एकमेकांच्या चौक्यांचा वापर करू शकतं जेव्हा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. एवढंच नाही तर शांततेसाठी आणि सहकार्यासाठी परस्परांना भारत आणि जपान मदत करेल. परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा भारत आणि जपाननं परस्पर सहकार्याचा करार केला आहे आणि यामुळेच चीनची चिंता वाढली. पण असं सगळं असलं तरी भारत सध्या दुहेरी संकटाचा सामना करतोय. एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला चीन, आणि या दोनही ठिकाणी भारतीय सैन्य समर्थपणे तोंड देताना दिसतंय. दोनही संकटांचा सामना आपलं सैन्य मोठ्या हिमतीनं करतंय. सीमेजवळची भारतीय हवाई सेना सज्ज आहे.
त्यामुळे शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. शत्रूच्या प्रत्येक हल्ला परतवून लावण्यासाठी भारताची 3 फायटर विमानं सज्ज आहेत. राफेल, चिनूक आणि अपाची ही 3 फायटर विमानं कुठल्याही क्षणी हवेत झेपावू शकतात आणि शत्रूचा नायनाट करू शकतात. भारतीय हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमध्ये राफेल तैनात झाल्यानं भारतीय वायुदलाची ताकद वाढली आहे. तिकडे पठाणकोटमध्ये चिनूक विमानं सज्ज आहेत, तर चंदीगडमध्ये अपाची लढाऊ विमानं तैनात आहेत आणि याचा फायदा केव्हाही होऊ शकतो. भारतानं रशिया, फ्रान्स आणि जपानसोबत या केलेल्या विविध करारांच्यामुळे आणि परस्पर सहकार्याच्या आणि सामंजस्याच्या भूमिकेमुळे चीनची चिंता खरंच वाढली आहे आणि म्हणूनच चीनला आपल्या रणनीतीचा फेरविचार करावाच लागेल. राफेलमुळे हादरला शी जिनपिंगचा हवाई किल्ला. राफेलमुळे घाबरलेला चीन करतोय हवाई हल्ले. राफेलच्या भीतीनं चीनचा थरकाप. घाबरलेल्या चीनी सैन्यावर भारताची जरब. भारताचे शेजारी चीन आणि पाकिस्तान यांची झोप उडाली. एकीकडे पाकिस्तानची राफेल विरोधात भाषणबाजी सुरू आहे, तर तिथेच राफेलमुळे खवळलेला चीन हवाई हल्ले करत आहे. LAC जवळ चीननं हवाई हल्ला करण्यास सुरुवात केली. तिबेटमध्ये मागच्या 48 तासांपासून चीनचं हवाई हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे. चवताळलेल्या चीनच्या तिबेटमधील हल्ल्याची ही दृश्य आहेत. हा हल्ला म्हणजे चीनचं शक्ती प्रदर्शन आहे असं चीन जगाला भासवत आहे. तिबेटमध्ये भारताच्या सीमेजवळ चीनच्या या कुरापती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. हे 2 फोटो त्याचा पुरावा आहेत. हे 2 फोटो चीनच्या घाबरलेल्या सैन्याचे पुरावे आहेत. अर्थात कुरघोड्या करून हात वर करणारा खोटारडा चीन या हल्ल्याला युद्धाभ्यासाचं नाव देतो. यातला पहिला फोटो 10 सप्टेंबरचा, तर दुसरा फोटो 9 सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आलाय. यावरून हे स्पष्ट होतंय की कोणतीही भीती न बाळगता चीनी सैनिकांकडून तिबेटमधल्या भारतीय सीमेजवळ हवाई हल्ला सुरू आहे. पँगॉंग खेड्यात भारतीय जवानांनी चीनी सैन्याचा डाव हाणून पाडल्यामुळे चीन खवळलाय. पँगॉंग भागात सुरू असलेला सीमावाद सोडवण्यासाठी भारताकडून गेल्या 3 महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. सीमावादावरील सुरू असलेल्या या चर्चेत चीनचे अधिकारी वादग्रस्त भागातून चीनी सैन्य हटवण्यास तयारही होतात. मात्र खोटारडा चीन दिलेला शब्द पाळत नाही. चीन की लाल सेना की सबसे बड़ी तिलमिलाहट है पैंगोंग में उसकी हार. भारत पैंगोंग के इलाके में विवाद को सुलझाने के लिए पिछले 3 महीने से ज्यादा हो गए लगातार चीन के सैन्य अधिकारियों के साथ बात कर रहा है. चीन के सैन्य अधिकारी बैठक में तो कई ऐसे विवादित हिस्सों से पीछे हटने का
वादा भी करते हैं लेकिन बाद में वो मुकर जाते हैं। बार बार वादा खिलाफी से अब भारत ने अपना रुख बदल लिया है। भारत अब चीन की सेना को पीछे धकेलने का ऑपरेशन तेज कर चुका है। दक्षिणी पैंगोंग के बाद अब उत्तरी पैंगोंग में भारत चीन को सबक सिखाने की पूरी तयारी कर चुका है। काही दिवसांपूर्वीच चीननं पँगॉंग तलावाच्या दक्षिण भागातील ब्लॅक टॉपवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात घुसखोरी केली। मात्र आपले जवान तिथे तैनात होते। चीनची घुसखोरी ओळखून आपल्या भारतीय सैन्यानं त्यांचा घुसखोरीचा डाव हाणून पाडला। शिवाय दक्षिण पँगॉंगच्या सर्व उंच टेकड्यांवर ताबा मिळवला। याच टेकड्यांचा आधार घेऊन चीन भारतीय सैन्यावर नजर ठेवत होता। भारतीय सैन्यानं पँगॉंगच्या फिंगर 4 वर तिरंगा फडकावला। फिंगर 4 वरील सर्व महत्त्वाच्या टेकड्यांवर भारतानं कब्जा मिळवला। पँगॉंगच्या उत्तर भागातही भारताची मजबूत पकड आहे। पूर्व लडाखच्या सीमेवर भारताचा प्रभाव जाणवतो। पँगॉंगच्या उत्तर आणि दक्षिण भागात भारत मजबूत स्थितीत आहे। पँगॉंगच्या उत्तरेत फिंगर भागात भारत चीनचा वाद कित्येक वर्षांपासून सुरू आहे। मात्र आता भारतीय सैन्यानं फिंगर 4च्या उंचीवर आपला ताबा मिळवल्यामुळे इथं चीनची ताकद कमी झाली आहे। त्यामुळे पँगॉंग भागात भारतानं आपली ताकद वाढवली। भारतीय सेना ने पँगॉन्ग शो के उत्तरी किनारे के ऊपर भी कुछ ऐसी हाइट्स ऑक्युपाई की हैं जिससे कि फिंगर 4 के इलाके को भी डोमिनेट किया जा रहा है। ये भारत के लिए एक टैक्टिकल जीत है। पँगॉंग तलावाच्या उत्तर दिशेच्या किनाऱ्यावर उंच टेकड्या आहेत आणि या उंच टेकड्यांना ओलांडून एलएसी जाते। या भागात त्यालाच शक्तिशाली समजलं जातं ज्याच्या ताब्यात या टेकड्या असतात। पँगॉंग तलावाच्या उत्तर भागातील किनाऱ्यावरील टेकड्यांच्या परिसराला फिंगर म्हणून ओळखलं जातं। इथे फिंगर 1 पासून फिंगर 8 पर्यंतचा भाग आहे। एलएसी फिंगर 8च्या जवळून जाते आणि फिंगर 4 वर भारतीय सैन्याची चौकी आहे। त्यापुढे केवळ गस्त घालण्यासाठी जवान जातात। चीन फिंगर 4 वर आपला दावा करतो, परंतु भारतानं इथंच फिंगर 4 वर आपली पकड मजबूत करत ताबा मिळवलाय। फिंगर 4 के भारत के कब्जे में आने के बाद से एलएसी पर तस्वीर बदल गई है। हिंदुस्तान की फौज पूर्वी लद्दाख के सबसे विवादित पैंगोंग पर अब एक मजबूत स्थिति में है और इसका फायदा आने वाले दिनों में भारत और चीन के बीच होने वाली बैठकों में साफ दिखाई दे सकता है। क्योंकि चीन अब तक भारत को इस वजह से अंगूठा दिखाता था क्योंकि उसके कब्जे में कुछ चोटियां थी, लेकिन अब भारत की फौज ने जिस तरह से दक्षिणी और उत्तरी पैंगोंग में अपनी मजबूती बनाई है, माना जा रहा है कि आने वाले दिनों में जो बैठकें होंगी उसमें चीन को भारत आसानी से झुका सकेगा। एलएसी वरील वादाच्या मुद्द्यावरून रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठकही झाली। या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्याबाबत सहमती झाली आहे। त्यामुळे किमान या चर्चेनंतर तरी आता चीन सीमा भागातील आपल्या हरकती थांबवेल अशी आशा आहे। पण एकूणच चीन चर्चेचा भाग बोलला असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवणं भारताला परवडणार नाही। भारत ये चाहता है कि चीन 5 मई के पहले की यथास्थिति यानी स्टेटस को एंटी पर वापस जाए। भारत इससे कम किसी भी चीज के लिए राजी नहीं होगा। ये चीन को साफ शब्दों में बताया जाएगा। भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सीमेवरील वादाबाबत सर्व स्तरावर चर्चा निश्चित होत आहेत, परंतु या दरम्यान चीनी सैन्याकडून भारतीय सैन्याला सातत्यानं उचकावण्याचा प्रयत्न होतोय। त्यावरून हे स्पष्ट होतंय की भारतीय सैन्याकडून वारंवार होणारी हार चीनच्या जिव्हारी लागली। चुशूलमध्ये भारताला भडकवण्यासाठी चीनच्या कुरापती सुरूच आहेत। पँगॉंगच्या दक्षिण भागात चीनकडून वाद घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दक्षिण पँगॉंगमध्ये रणगाड्याद्वारे भडकवण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे। पूर्व लडाखमध्ये चीनने 50,000 सैनिक तैनात केलेत। पूर्व लडाखमध्ये चीननं
150 शस्त्रास्त्र उतरवलेत. हा वाद चीन सरकारच्या अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे. दक्षिण पँगॉंगच्या उंच टेकड्यांवर भारतानं आपला ताबा मिळवल्यापासून चीन चवताळलाय. या भागावर भारताचा ताबा म्हणजे इथे चीनचं काहीही चालणार नाही. रणनीतीसाठी दक्षिण पँगॉंग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणूनच चीन वारंवार या भागात कागाळ्या करतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा चीनला फेरविचार करावा लागतोय. चीन माघार घेत आहे, पण हे तात्पुरतं आहे. हे कायमस्वरूपी व्हायला पाहिजे, कारण जो भाग भारताचा आहे तो भारताचा आहे आणि त्याकडे चीन वाकड्या नजरेनं बघूच शकत नाही. पण गेल्या 3 महिन्यातला जो तणाव आहे ना, त्याला पूर्णपणे चीन जबाबदार आहे आणि हे संयुक्त राष्ट्रातल्या सुद्धा अनेक देशांना मान्य आहे. गलवान, देपसांग आणि पँगॉंग या युद्धाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या परिसरात चीनच्या घुसखोरीमुळे मोठा तणाव निर्माण झाला. या भागातील ज्या ज्या टेकड्यांवर बर्फ जमलंय त्या भागात चीनच्या घुसखोरीमुळे वातावरण तापलंय आणि याच दरम्यान भारतीय सैनिकांनी चीनच्या सैन्याशी 2 हात देखील केले. मात्र 15,000 फूट उंचीवर अशी लढाई करणं हे सोपं काम नाही. कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवान सीमारेषेची सुरक्षा करतायत आणि या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण मिळावं यासाठी खास तंबू बनवण्यात आले आहेत. या एका तंबूत 8 ते 10 जवान राहतात. त्याचबरोबर जवानांसाठी खास बनवलेले जॅकेट्स, कपडे आणि बूट हे सुद्धा त्यांना देण्यात आलेत. असं असलं तरी भारतीय शूरवीर जवान प्राण तळहातावर घेऊन आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी काम करतायत आणि या तमाम देशाला खात्री आहे की चीन सारख्या शत्रूला धडा शिकवल्याशिवाय भारतीय जवान स्वस्थ बसणार नाहीत. चीनला आपापल्या राज्यात जायची आणि माघार घेण्याची सुबुद्धी लवकर येऊ हीच अपेक्षा. अन्यथा भारतीय लष्कर सज्ज आहे चोख प्रत्युत्तरासाठी. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.